हाय पूनम, पल्लवी. माझा आवाज येस. येतो? आवाज येतो? झाली जॉईन. करायचं स्टार्ट. हो, हो, हो. आवाज येतो परत मला एकदा माझा? आपण हा आवाज येतोय आता. क्लिअर आहे. ओके, ओके. हां, येस. ओके. सो मी परत एकदा आपण नव्याने आता स्टार्ट करू. बरेचसे नवीन लोक पण परत ॲड झालेत. मी माझी ओळख करून देते. नमस्कार, मी तोशाली अडसरे, राहणार नारायणगावमध्येच. आणि मी एज्युकेशन कन्सल्टंट आहे. माझं BSc ॲग्रिकल्चर झालं आहे, बेसिक ग्रॅज्युएशन इन ॲग्रिकल्चर. आणि त्यानंतर एज्युकेशन सेक्टरमध्येच सध्या काम करते मी. त्याचबरोबर पॅरेंटिंग काउन्सिलिंग, लहान मुलांना पॅरेंटिंगविषयी, पालकांना पॅरेंटिंगविषयी माहिती देणं, लहान मुलांच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेणं खूप आवडतं मला. आणि त्याच संदर्भात स्त्रियांसाठी काहीतरी करायची इच्छा नेहमीच असते. म्हणून आज आम्ही दोघींनी म्हणजे डॉक्टर प्रणिता पवार कोकणे, ती स्वतः तिची ओळख करून देईल. आणि आम्ही दोघींनी हे करायचं ठरवलंय. सो आधी प्रणिता. मी डॉक्टर प्रणिता पवार कोकणे. मी मागील 4 वर्षापासून आयुर्वेदिक प्रॅक्टिस करते. माझे एज्युकेशन पुणे आणि कर्नाटक इथे झालेले आहे. मी BMS आणि MD माझं कंप्लीट झालेलं आहे. आणि आता सध्या माझ्या कल्याणमध्ये स्वतःचं क्लिनिक आहे. तिथे मी प्युअर आयुर्वेद प्रॅक्टिस करते. आणि हेल्थ अवेअरनेसचे बरेच प्रोग्राम्स माझे चालू असतात, की आजारावरती औषध देणं बऱ्याचदा सोपं असतं, पण आजाराबद्दलची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्यांना त्याच्यातून फायदा मिळावा असा हेतू आहे. आणि याच्यासाठी आज आम्ही दोघींनी मिळून वटपौर्णिमा आपण बऱ्याच वर्षांपासून साजरी करतो, पण त्याचं मी सायंटिफिक रिझन त्याच्यापर्यंत ज्या आपल्या मेन मुद्द्यापर्यंत आपण येऊ तोपर्यंत मी क्षितिजाला सांगते की आपण मूळ विषयाची एकदा ओळख करून घेऊ. हो. तर खरंच आयुर्वेदिक हा एक आपला खूप महत्त्वाचा आणि जुना म्हणजे आयुर्वेद हे आपल्या इंडियन कल्चरमध्ये खूप पहिल्यापासून आहे. आणि मी तर थँक्स म्हणेन कधीतरी कोरोना कोरोना आलाय किंवा कोविड 2019 याच्याने आपल्याला आयुर्वेदाकडे परत एकदा वळवलंय. म्हणजे आपण कुठेतरी आपल्या संस्कृतीकडे परत एकदा चाललोय. आणि आपल्याला आपले सण किंवा आपल्या ज्या जुन्या परंपरा होत्या त्याविषयी परत एकदा आदर निर्माण झालेला आहे. तर तसाच एक आज वटपौर्णिमेचा सण आहे. त्या वटपौर्णिमेच्या सणाबद्दल किंवा सणाच्या निमित्ताने आपण आज त्या झाडाचं किंवा त्या जे जे आपण तो सण साजरा करतो तर त्याचं महत्त्व आपल्याला काय आहे हे आपल्या लहान मुलांना देखील कळालं पाहिजे, आपल्या सर्वांनाच समजलं पाहिजे. कारण वडाचं झाड हे अत्यंत मेडिसिनल आहे. सगळेच त्याच्यामध्ये ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या आपल्या निसर्गात सुद्धा खूप चांगल्या आहेत. म्हणजे निसर्गाला सुद्धा एक देण आहे वडाचं झाड म्हणजे, आणि आपल्याला देखील. सो आपल्याला त्याच्याबद्दल अजून डीपमध्ये काय आहे हे आपल्याला सांगणार आहे. त्याच आधी मी थोडंसं सांगेन वडाच्या झाडाबद्दल, की वडाचं झाड हे आपण का पुजतो. तर वडाचं झाड हे वर्षानुवर्ष टिकतं. म्हणजे खूप आपण पाहतो की पिढ्यानपिढ्या ते वडाचं झाड तिथेच असतं आणि ते वाढत असतं. दीर्घ आयुष्य आहे त्या झाडाला. तसंच आपल्या जोडीदाराला दीर्घ आयुष्य लाभावं म्हणून आपण सगळ्या स्त्रिया व्रत करतो आणि वडाच्या झाडाची पूजा करतो. सो हे एक छोटंसं लॉजिकल रिझन आपल्याला माहितीच आहे. पण खास करून स्त्रियांनी वडाच्या झाडाची पूजा का करायची हे आपल्याला सांगणार आहे प्रणिता. सो येस. आय होप माझा आवाज क्लिअर आहे. हो माझा तरी आवाज पण येतो थोडंसं. व्यवस्थित? हो हो हो, असाच माईक पकड मग आवाज व्यवस्थित येस. येतो. ओके, ओके, ओके. माहित नाही काय इश्यू आहे, आज जरा नेटवर्कचा इश्यू आहे त्याच्यामुळे आवाजाचा प्रॉब्लेम येतो. ठीक आहे, आपण वटपौर्णिमा हा जो सण आहे तर त्याच्याबद्दल बोलूया. वटपौर्णिमा आणि जे स्त्रियांचं आरोग्य तर याचा एक घनिष्ठ संबंध आहे. वटपौर्णिमेमध्ये आपण ज्या सगळ्या कृती करतो त्याच्यामध्ये आपल्याला एक समजतं की स्त्रियांचा मित्र म्हणून आपण वडाची पूजा करतो. तर वडाच्या झाडाचे अनेक गुणधर्मामध्ये आपल्या ज्या स्त्रियांचे जे मासिक पाळी असते त्याच्यामध्ये अनेक प्रॉब्लेम्समध्ये सोल्युशन म्हणून उपचार म्हणून आपण वडाच्या झाडाचे अनेक काढे वापरतो, त्यानंतर त्याच्या खोडाचा वापरतो, चीज वापरतो, असे बरेच सगळ्या गोष्टी वापरतो आपण. तर ज्यावेळी मासिक
व्हिडिओ पॉज झालाय का? मेसेजमध्ये प्लीज मला सांगा व्हिडिओ पॉज झालाय का? थँक्स फॉर वॉचिंग. टेक्निकल इश्यू झालाय परत काहीतरी तिच्याकडे.
गॉड. इट्स ओके. हम्म. होतं असं वगैरे टेक्निकली. म्हणजे आपल्याला काहीतरी चांगलं करायचं आहे ना, दॅट्स वाय हे सगळे प्रॉब्लेम्स येत आहेत. आपला उद्देश खूप चांगला आहे. आपलं जे काही इंटेन्शन आहे ह्या मागचं, ह्या लाईफ जाण्याच्या मागचं, ते चांगलं आहे. त्याच्यामुळे थोडेसे प्रॉब्लेम्स येणारच. हो. बिकॉज माहिती आहे ना आपल्याला, चांगलं काही करायचं असेल तर अडचणी येतात. सो इट्स ओके. विल डू इट. येस. ठीक आहे. परत आणि एकदा आपण सर्वांचं हसत-हसत स्वागत करूया. वटपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आपण ह्या प्रश्नावर होतो की स्त्रियांचा आणि वटपौर्णिमेचा काय संबंध आहे? ओके. तर स्त्रियांचा आणि वटपौर्णिमेचा एक घनिष्ठ संबंध आहे. जेव्हा मासिक पाळीमध्ये काही जरी प्रॉब्लेम्स आले, तर त्याच्यामध्ये जे वडाचे जे औषधं वापरली जातात, त्याच्यामध्ये वडाचं खोड असेल, टॅबलेट असतात, वडाचा काढा असतो, अशा बऱ्याच प्रकारचे वडाच्या फांदी, पानं यांच्यापासून जे मिळालेले प्रोडक्ट्स असतात ना, ते वापरले जातात आणि त्याचा पूर्णपणे उपशय सगळ्या महिलांना मिळतो. त्याच्यामुळे वडाचा संबंध डायरेक्टली अशा पद्धतीने आहे की मासिक पाळीमध्ये काही काही वेळेस रक्ताचं जास्त प्रमाणात जातं. त्यानंतर पांढरे रक्तप्रदर, श्वेतप्रदर म्हणतात, म्युकोरिया वगैरे या सगळ्या डिसीज कंडिशनमध्ये आपण वडाच्या झाडाचा पूर्ण उपयोग करतो. या सगळ्या गोष्टींमध्ये फायदा असा होतो की शरीर शुद्धी सुद्धा होते, वर त्याचे साईड इफेक्टही काही होत नाहीत आणि अशा पद्धतीने मग वडाचा आणि स्त्रियांचा विशेष संबंध आहे. हो, म्हणजे तसं पाहायला गेलं तर वडाचं झाड सर्वांसाठीच आहे. म्हणजे आपण कधी पण वडाच्या झाडाखाली जाऊन ऑक्सिजन घेऊ शकतो, कारण इट इज फुल ऑफ ऑक्सिजन. आणि खरंच खूप छान वाटतं. म्हणजे पूर्वीपासून आलेलं आहे की आपण बनियान ट्रीच्या खाली गौतम बुद्धांना पाहतो. म्हणजे तिथे गेल्यानंतर जी शांतता मिळते, जे काही आपल्याला स्टॅबिलिटी मिळते त्या झाडाच्या खाली बसून, ती आपल्याला कुठेच मिळत नसावी. आणि कदाचित स्त्रियांना इतकं काय काय सगळं बघायचं असतं, घरातल्या जबाबदाऱ्या असतात, इतरही त्यांचे शारीरिक प्रॉब्लेम्स असतात, आणि कधीतरी एखादा सण आल्यानंतर नटून सजून त्या छान वडाच्या झाडाला पूजायला जातात. सो आय थिंक त्याच्यासाठी एक असेल की पूर्ण ऑक्सिजन मिळावं, त्यांनाही स्टेबल फील व्हावं आणि त्यांनाही छान वाटावं. म्हणून छानसा आपल्या संस्कृतीमध्ये हा सण आहे आणि हा आपण सर्वजण साजरा करतो. तर मला एक असंच एक गमतीशीर एक सर्च करताना असं म्हणजे एक पॉइंट भेटला होता की बनियन ट्री किंवा वडाच्या झाडाला बनियन ट्री असं का म्हणतात. तर पूर्वी ब्रिटिश जेव्हा आले, ब्रिटिशांनी नाव पाडलेलं आहे ते झाडाला. आणि पूर्वी जेव्हा सगळे व्यापारी जमायचे तर ते वडाच्या झाडाखालीच जमायचे. तर पूर्वी व्यापाऱ्यांना बनिया असं म्हटलं जायचं, बनिया. तर बनियावरून बनियान ट्री. तर ते बनिया ज्या झाडाखाली थांबायचे त्या झाडाला नाव पडलं बनियान ट्री. म्हणजे बनियानचं झाड, बनियान ट्री. सो असंच आपल्या व्ह्युअर्सला एक काहीतरी छान इन्फॉर्मेशन आज दिली इंटरेस्टिंग आहे मी. पॉइंट. ओके. सो सेकंड पॉइंट किंवा दुसरा एक प्रश्न आहे की वडाचं पंचांग म्हणजे काय? म्हणजे 5 त्याचे पार्ट्स आहेत, तर ते काय आहेत? ऍक्च्युली त्याच्यामध्ये वडाची पानं, वडाचे साल, वडाचं खोड, त्यानंतर वडाची मुळं आणि त्याच्या पारंब्या या पंचांग, हे पंचांग येतात. तर त्याचा प्रत्येकाचा एक वेगवेगळा उपयोग आहे. तर वडाच्या चिकाचा जो उपयोग आहे, तर त्या चिकाचा आपण उपयोग एक्सटर्नली म्हणजे बाह्य त्वचेवरती लावायला आणि इंटरनली पोटामधनं पण औषध घेतो. तर कधी कधी कुठला तरी ऍक्सेस झालेला असतो, तर त्या ऍक्सेस वरती जर एक्सटर्नली आपण वडाचा चिक लावला, तर त्या वडाच्या चिकाचा फायदा म्हणून ते पूर्णपणे तो नील होतो किंवा पूर्णपणे तो बरा होतो. त्याच्यानंतर काही काही फिमेल्स मध्ये स्तनांवरती काही गाठी आल्या असतील किंवा त्याचे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा स्तनपान करताना काहीतरी प्रॉब्लेम्स येत असतील, तर या सगळ्या गोष्टींमध्ये याचा चीक वापरतात. त्यानंतर त्याच्या ज्या म्हणजे सालीचा असतो, त्या सालीचा काढा अनेक आजारांमध्ये वापरतात. म्हणजे एक नाही, असे अनेक आजार आहेत आणि बऱ्याचदा त्याचा उपयोग अजून काही वनस्पतींच्या सोबत करतात. याच्यामध्ये पंचशिरी वृक्ष म्हणजे म्हणतात. तर त्याच्यामध्ये वड, पिंपळ, उंबर, त्यानंतर पारिश अशा पद्धतीचे जे वनस्पती आहेत ते सगळं एकत्र येऊन कधी कधी स्तनरोग होतो. तर म्हणजे लहान बाळांना पाजायचं असेल आयांना, तर त्यांना ते पाजताना पूर्णपणे जर निघत नसेल दूध, तर तेव्हा त्याचा आपण लेप तिथे लावतो आणि त्यानंतर जे त्याच्यामुळे ते तिकडनं पूर्ण बाहेर जातो, तो रोध पूर्ण निघून जातो आणि स्तनपान करण्यासाठी सोयीस्कर होतं. तर अशाच पद्धतीने स्त्रियांच्या अगदी जवळचा आहे, म्हणजे बऱ्याच पॉइंट्स मध्ये आपल्याला दिसतं की हा स्त्रियांच्या सगळ्याच बाजूमध्ये जवळ आहे.
एक आई म्हणून पण त्यांचं जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करते, एक मुलगी म्हणून पण जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करते. त्यानंतर मला एक इंटरेस्टिंग पॉईंट इथे सांगता येईल आणि व्ह्युअर्सला आपण एक गोष्ट अजून सांगूयात की तू माझी बहीण आहेस. तर हो. त्याच्यामध्ये तुझ्याबरोबर मी आधीपासूनच खूप काही प्रयोग केलेले आहेत आयुर्वेदाचे. तर जेव्हा आणि क्षितिजा सक्सेसफुल झालेले आहेत. आपण प्रयोग येस शब्द येस नको वापरायला, कारण कधी प्रयोग सक्सेस पण नाही होत. तर तुझे सगळेच ऍक्च्युली आणि तुझं नॉलेज आणि त्या सगळ्याच गोष्टी म्हणजे इतक्या कमी एज मध्ये असं, म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटू शकतं की कमी एज मध्ये इतकं ज्ञान, पण खरं सांगते प्रचंड नॉलेज. आणि तिच्याकडे तशा तिच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे खूप जे डॉक्टर्स आहेत खूप एजवाले डॉक्टर्स त्यांच्याकडनं सुद्धा मला ऐकायला मिळालेलं नाहीये. सो खरंच म्हणजे खूप काही गोष्टी तिने माझ्याबरोबर केल्यात आणि त्या अगदी सक्सेसफुल आहेत सगळ्याच. येस. थँक्यू सो मच. तर जेव्हा क्षितिजाचं लग्न झाल्यानंतर जेव्हा तिची फर्स्ट प्रेग्नन्सी राहिली होती, तर त्याच्यामध्ये आम्ही पुंसवन विधी करायचं ठरवलं होतं. तर पुंसवन विधीसाठी थोडंसं मी सांगते, की पुंसवन विधी हा हेल्दी बाळासाठी करतात. ना कुठला आम्हाला मुलगाच हवा आहे किंवा कुठली मुलगीच हवी आहे याचा काहीही विचार न करता पुंसवन विधी हा आपण हेल्दी बाळ व्हावा याच्यासाठी करतो. सगळे आयुर्वेदिक वैद्य याच्यासाठीच हा विधी करतात. तर या विधीमध्ये आपण वडाचा अंकुर वापरायचा. तर जेव्हा तिसऱ्या महिन्यामध्ये हे करायचं असतं, तर हे जेव्हा मी विधिवत केलं तेव्हा आज मी क्षितिजाचं बाळ जेव्हा बघते तेव्हा ती पूर्णपणे आयुर्वेदिक बेबी आहे. तिला त्याच्यानंतर कधीही सर्दी झाली नाही, कफ नाही, काही नाही. जरी कुठलाही सीझनल चेंजेस आले तर त्याच्यानंतर फक्त तिला एकदा ताप येऊन जातो आणि त्याच्यानंतर ती पुन्हा हेल्दी असते. आणि तिचं शारीरिक आणि मानसिक ह्याचं पण आरोग्य तेवढंच बळकट आहे जितकं तिचं बाकीच्या गोष्टी आपण बघतो. त्यामुळे आयुर्वेदामध्ये आपण फक्त काही एकाच ब्रांच मध्ये त्यांच्या खूप काही गोष्टी आहेत असं नाहीये. त्याचा प्रत्येक ब्रांच एक आईला पण उपयोगी असेल, लहान मुलांनाही उपयोगी असेल, त्यानंतर थोड्या मोठ्यांना सगळ्यांनाच आयुर्वेद असा उपयोगी आहे. आणि मुद्दामून आज आम्ही हे ठरवलं, आमचं अचानक ठरलं होतं हे सेशन घ्यायचं. पण या सगळ्या गोष्टींमध्ये जे पण आहे ना, स्त्री एका घरातली एक स्त्री जर पूर्णपणे निरोगी असेल तर ती अख्ख्या घराला पूर्णपणे आधार देऊ शकते. आणि त्यातनं ती पूर्णपणे सगळ्या आपल्या घरातल्यांच्या आजाराला पूर्णपणे पूर्ण बरी करू शकते. आणि त्यामुळे एक अख्खं बरोबर. कुटुंब पुढे जातं असं मला वाटतं. बरोबर आहे. खरं आहे. सेम म्हणजे एज्युकेटेड स्त्री असेल घरातली तर ती घराला एज्युकेट करते. तसंच जर एक निरोगी स्त्री असेल, हेल्दी असेल तर ती पूर्ण घरालाच करते. आणि सगळंच म्हणजे आपण नेहमी पाहतो सगळीकडनं येऊन आपण स्त्रियांवरच येतो. म्हणजे चांगलं झालं तरी स्त्रियांनाच, म्हणजे सगळीकडेच रामायण महाभारत आपण सगळ्याच पाहिलं इन्सिडन्सेस. तर स्त्री एक खूप महत्वाचा घटक आहे या निसर्गाचा. आणि तिचा विचार तिने स्वतः करायला हवा मला असं वाटतं. प्रत्येक वेळी आपण दुसऱ्यांकडनं अपेक्षा करण्यापेक्षा आपण स्वतः आपली काळजी घेणं जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि म्हणूनच आम्ही दोघी आज म्हणजे आम्ही दोघी स्त्रिया आहोत आणि आम्ही दोघींनीच जर हा विचार केला की आपण स्त्रियांसाठी काहीतरी करू तर असं आपलं खूप मोठं सर्कल होईल. आणि आपण आपल्या पुढच्या जनरेशनला देखील हा विचार पास करू शकू. सो आधी हे लक्षात घ्या की आपण आपली काळजी घेण्यासाठी आपण हे सेशन करतोय. आपण दुसऱ्यांवरती डिपेंड नाही राहायचं आपली काळजी घेण्यासाठी. त्यामुळे तुम्ही वडाच्या झाडाखाली कधीही जाऊन बसू शकता. जरी तुम्हाला कधी खूप स्ट्रेस आला तरी तुम्हाला खूप रिलॅक्स फील होईल. म्हणजे रस्त्याने जाताना सुद्धा आपण किती वेळा वडाच्या झाडाखाली आपण पारंब्यांवरती खेळणं म्हणजे ते झोका घेऊन आपण जातोच. असं कधीच होत नाही की पारंब्या असलेल्या वडाच्या झाडाचे तिथे आपण फोटोज काढले नाहीयेत किंवा आपण तिथे झोके घेतले नाहीयेत, असं कधीच होत नाही. सो ते झाड एक कधी पण आपल्याला स्वतःकडे खेचत असतं, कारण त्याच्यामध्ये प्रचंड ऑक्सिजन आहे. जशी आपली तुळशी आहे, तुळस आहे, त्याचप्रमाणे पाम असेल तर ते ह्या सगळ्या झाडांमध्ये खूप ऑक्सिजन आहे. सो ह्याचा आपण वापर नक्कीच केला मला पाहिजे. इथे अजून एक हो. पॉइंट सांगायचा आहे. ऍक्च्युली ह्या आपण आजचा जो सण आहे तर त्याच्यामध्ये सौभाग्य हा म्हणून साजरा करतो. तर सौभाग्यामध्ये फक्त आणि फक्त थांब थोड्या वेळाने, थोड्या वेळाने. कुणाचा नवरा नसतो, तर कुणाचं फक्त घरचे नसतात. तर सौभाग्य म्हणजे की आपल्याला मूल झालं असेल तर ते मूल हेल्दी असणं, आपल्याला सासू सासरे असतील तर ते
हॅलो. हां, बोल. तर सौभाग्य म्हणून मी हे गोष्ट सांगते, की पुरुषांमध्ये या झाडाचा जो वापर करतात, तर त्याच्यामध्ये अ, काही पुरुषांमध्ये इन्फर्टिलिटी जर असेल, स्पर्म काउंट जर व्यवस्थित नसेल, तर या झाडाचा आपण वापर करू शकतो. फक्त अजून एक मला एक गोष्ट अधोरेखित करायची आहे. बऱ्याचदा आपण वापर ऐकतो आणि आपण पटकन ते झाड तोडतो, घरात आणतो आणि त्याचा काहीतरी प्रयोग करतो. तर सगळ्यात पहिल्यांदा तर या सगळ्या गोष्टींचा प्रयोग कशा पद्धतीने करायचा हे फक्त आणि फक्त डॉक्टरांना माहिती असतं, आयुर्वेदिक डॉक्टरांना माहिती असतं. त्याचं प्रमाण किती घ्यायचंय, त्याचा वापर किती करायचा आहे, त्याचा कशा पद्धतीने वापर करायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या असतात. प्रत्येक वेळी आपण पटकन एखादं झाड आणलं आणि त्याचा वापर केला तर असं करू नका, कारण प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे, प्रत्येकाचे सगळ्या गोष्टी शरीरातल्या वेगळ्या वेगळ्या असतात. त्यामुळे तशा पद्धतीने आम्हाला सुद्धा आयुर्वेदिक औषधं वापरताना या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे. त्यामुळे कुणीही असं करू नका की पटकन जाऊन सगळ्या वनस्पती घेतल्या आणि आणल्या. आजूबाजूची कितीतरी लोकांनी झाडं फांद्या तोडलेल्या आहेत ऑलरेडी. त्याच्यामुळे त्याचंही मला वाईट वाटतच आहे. पण अजून काही हे लेक्चर ऐकल्यानंतर अजून अजून काही असे चुकीचे प्रयोग करू हो, नका. म्हणजे हे इंटेन्शन नाही आमचं की आता सगळ्यांनीच आयुर्वेदिक प्रयोग करावेत घरी. सो असं कोणी काही करू नका. तुम्हाला तिचा कॉन्टॅक्ट नंबर मी देईन, कोणाला जर काही माहिती हवी असेल त्याबद्दल तर. पण स्वतः काही प्रयोग करू नका, उगाच तुमच्या शरीराला त्याचा त्रास होऊ शकतो. अजून कुठले आजार आहेत जे वडाच्या झाडाच्या ह्याने बरे होतात? ऍक्च्युली बऱ्याचदा पारंब्या ज्या असतात, पारंब्यांचा केसाच्या तेलामध्ये वापर केला जातो. असं वर्णनही केलेलं आहे की ज्या पद्धतीने पारंब्या जाड असतात, स्ट्रॉंग असतात आणि त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नसतो, तशा पद्धतीचे जर केस आपल्याला हवे असतील तर ते केसांसाठी आपल्याला त्या पारंब्यांचं जे तेल असतं तर त्या तेलाचा आपल्याला वापर करता येतो. त्यामुळे केसांपासनं, स्तनांपासनं, मानसिक आरोग्यापासून, त्याचबरोबर आपल्या शारीरिक आरोग्यासाठी, या सगळ्यासाठी वडाच्या झाडाचा वापर आपल्याला करता येऊ शकतो. आता जर तुझ्याकडे प्रॉडक्ट्स असतील तुझे दाखवायला तर आपण पुढे शोकेस केले असते आपण. मी येस, ऍक्च्युली आता नाहीये, मी क्लिनिकमध्ये नाहीये, मी आज घरी आहे. नाही, ठीक आहे, ठीक आहे. म्हणजे आपण ते आलंच होतं ओघाओघाने, तर ऑइल आणि शॅम्पू वगैरे सगळं तू बनवतेच आहे ते सगळं, तर आपण ते पण दाखवलं असतं सगळ्यांना. ठीक आहे. ओके. कुणाचे काही प्रश्न असतील अजून कोणाचे काही नो प्रश्न प्रॉब्लेम. असतील काही वेगळे तर तुम्ही विचारू शकता प्रश्न. वडाच्या झाडाला एक ब्रह्मा विष्णू महेश ह्याने पण सिम्बलाइज केलं जातं. म्हणजे त्याच्या मुळांना ब्रह्मा, खोडाला विष्णू आणि फांद्या ज्या आहेत त्या महेश, असं ब्रह्मा विष्णू महेश असं सिम्बल आहे एक वडाचं झाड म्हणजे, म्हणून पण त्याची पूजा केली जाते. म्हणून बऱ्याच ठिकाणी मी पाहिलंय की वडाच्या झाडाच्या तिथे नंदीचं एक छोटंसं किंवा पिंड वगैरे असते, असं मी पाहिलंय बऱ्याच ठिकाणी. येस, येस, येस. आपल्याला ऍक्च्युली म्हणजे अजून काही एक माहित नसतं. हम्म. आध्यात्मिक गोष्ट सांगायची तर अशी एक गोष्ट आहे की आज आपल्या पृथ्वीवरती शिवतत्वाचा वास असतो. तर याचे काही व्हायब्रेशन जे असतात, म्हणजे शिवतत्वाचे व्हायब्रेशन जर स्त्रियांच्या शरीरामध्ये गेले तर तितकी जास्त त्यांच्यामध्ये स्टॅबिलिटी येते. आणि एकदा स्त्रियांच्या शरीरामध्ये स्टॅबिलिटी आली तर आजचा जो प्रवास आहे, की वटपौर्णिमा ही अनेकत्वातनं एकत्वात जाण्याचा आहे. खूप लोकांना वाटेल की मी कॉम्प्लिकेटेड बोलतीये. तर खूप साऱ्या गोष्टींमधनं, म्हणजे आपल्या समोर हजार पर्याय असतात, त्या हजार पर्यायातनं आपण एक पर्याय कशा पद्धतीने निवडायचा ज्या पद्धतीने आपलं कन्फ्युजन कमी होईल. आणि ते कन्फ्युजन कमी झाले की आपण एक तत्वाकडे जेव्हा येतो तेव्हा आपण तिथे स्टेबल होतो. म्हणजे हा पूर्ण वटपौर्णिमा हा जो सण आहे तो स्टॅबिलिटी आपल्याला दाखवतो. एकदा स्टॅबिलिटी शरीरामध्ये प्रस्थापित झाली तर त्याच्यानंतर मग आपल्याला खूप काही गोष्टी करता येतात. पण एकदा आपण कन्फ्युजन हा एक आजार आहे. आपण जर कन्फ्युजन मध्ये कुठले डिसिजन घेत असू तर तिथे आपली चूक होते. आणि हे मानसिक आरोग्याचं सुद्धा आपल्याला सगळे वर्णन आयुर्वेदामध्ये आढळतं. त्याच्यामध्ये पूर्णपणे क्लिअर सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. तर कुणाला कोणताही जरी प्रॉब्लेम असेल तरी तुम्ही लवकरात लवकर जवळच्या डॉक्टरांना कळवा, जेणेकरून त्यातनं लवकर तुम्हाला बाहेर पडण्याचा पर्याय मिळेल. खूप लोक त्यांचा आजार घेऊन त्याच ठिकाणी थांबतात आणि विचार करत राहतात आणि त्या विचारांमधनं अजून दुसरे आजार निर्माण होतात. तर असे काही होऊ बरोबर नये आहे. याच्यासाठी ही गोष्ट सांगते मी. बरोबर आहे. लहान मुलांसाठी काही आहे का? म्हणजे एकदम छोटी मुलं असतात, तर त्यांना काही वेगळं, जसं आपण सुवर्णप्राशन वगैरे देतोच, हम्म, हम्म, हम्म. त्याची माहिती आपल्याला व्ह्यूअर्सला सांगायची आहे आज.
की येस. तो थोडा वेगळा विषय आहे, पण वडा संदर्भात काही आहे का वेगळं? येस. ऍक्च्युली आपण ना त्यांची ताकद, लहान मुलांची ताकद आणि वजन वाढण्यासाठी आपण जे तूप देतो, सारस्वत ब्राह्मी घृत वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्या घृतामध्ये सुद्धा वडाचे आपण अंकुर वगैरे वापरतो काढा बनवण्यासाठी. तर त्याच्यामुळे शरीराची ताकद वाढते, वजन वाढवायचं असेल तर या सगळ्या गोष्टींचा उपयोग. अजून एक म्हणजे उपयोग खूप म्हणजे लहानपणीच आपल्याला मुलांना ते न्यूट्रिएंट्स देता येतील आणि येस. त्यांचं शक्ती, त्यांचं माइंड हे सगळं स्टेबल करण्याचा एक चांगला पर्याय आहे. हो हो, नक्कीच नक्कीच. त्याच्यामुळे गाईच्या तुपामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घालून बनवलेल्या बऱ्याच वनस्पती असतात त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये ही एक वनस्पती आहे. आणि बऱ्याचदा आपल्या पावसाळा जेव्हा सुरू होतो तेव्हा काहींना रक्तातिसार, अतिसार म्हणजे डायरिया वगैरे या सगळ्या गोष्टी होतात. तर हो. त्याच्यामध्ये सुद्धा वडाच्या जे साल आहे त्या सालीचा काढा देतो. तर त्या काढ्यामुळे सुद्धा तो आजार थांबतो आणि पेशंट लवकरात लवकर बरा होतो. अशा पद्धतीने त्याचा उपयोग आहे. बरोबर आहे. आज मला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे आता आपल्याला कसं झालंय, थोडं काही झालं की लगेच आपण ॲलोपॅथी किंवा आपण डॉक्टरांकडे जातो. आपण गोळी घेतली की लगेच बरे होतो. मग आयुर्वेद आणि ॲलोपॅथीमध्ये काय फरक आहे? कारण आपण आयुर्वेदाबद्दल म्हणजे आयुर्वेदच इतकं काही आपल्याला देतंय. मग आपण ह्या गोळ्या खातोय किंवा लहान मुलांना ही औषधं देतोय, तर त्याचा काही दुष्परिणाम आहे का? किंवा आपण आयुर्वेदिक औषधं लहान मुलांना देऊ शकतो का? याविषयी थोडीशी जागरूकता आपण करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा ॲलोपॅथी आणि आयुर्वेदामध्ये काय फरक आहे तो मी क्लिअर करते. जेव्हा तुम्हाला ताप येतो तेव्हा तुम्ही समजा पॅरासिटामॉल घेतला, तेव्हा तुमचा अर्धा एक तासामध्ये ताप जातो. तर ताप जातो तर तुमचा आजार जातो का? नाही, तर तुमचं, बरोबर आहे. हा, तुमचा आजार नाही जात. तर तुमचा फक्त ते एक लक्षण आहे, ते जातं. आणि ते लक्षण, जे ताप हा एक असा लक्षण आहे की शरीरामध्ये जर एखादा ऑर्गॅनिझम आपल्याला त्रास देत असेल, एखादा जीवाणू आपल्याला त्रास देत असेल आणि जर आपण तापमान शरीराचं वाढवलं तर तो जीवाणू तिथेच मरण पावतो आणि पुढे त्याचा आजार तयार होत नाही. आणि त्यामुळे पहिल्या स्टेजला जर आपण पॅरासिटामॉल घेऊन ते ताप कमी केला आपण, तर ती जी प्रोसेस आहे तिथेच ती अडते. तर कोणताही आजार पूर्णपणे बरा करायचा असेल तर तिथे आयुर्वेद काम करतो. आम्ही कधीच पटकन पेशंटला देत नाही की तुमचा ताप थांबावा की तुमचा अतिसार थांबावा. ते जे शरीरामध्ये आहे, सगळी जी टॉक्झिसिटी आहे ती बाहेर काढण्यासाठी पहिल्यांदा आम्ही औषधं देतो. यामुळे काय होतं की एकदा आजार पूर्णपणे बरा झाला तर तो त्या पद्धतीचे परत विषाणू आल्याशिवाय एक तर तो आजार येत नाही. जर काही स्किन डिसीज असतील हे सगळे तर त्यांना तर जास्त वेळ लागतो, पण ते पूर्णपणे बरे होतात. म्हणजे ॲलोपॅथी तुम्हाला एक लाक्षणिक चिकित्सा देऊ शकते, सिम्पटमॅटिक रिलीफ देऊ शकते, पण आयुर्वेद तुम्हाला मुळापासून त्या गोष्टींचा पूर्णपणे ते बरे करू शकते. हा एक मेन डिफरन्स आहे. तर बरोबर लहान आहे. मुलांना आपण औषध, पुढचा हा प्रश्न होता की लहान मुलांना आपण औषधं देऊ शकतो. तर लहान मुलांमध्ये एक अशी गोष्ट आहे की एकतर त्यांना बऱ्याचदा जेव्हा ते लॅक्टेशन मध्ये असतात, म्हणजे जेव्हा ते आईचं दूध पित असतात, तेव्हा आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे की जे काही औषध आहे ते तुम्ही आईला द्या. ती आईच्या दुधातनं ते बाळाला मिळतं. त्याच्यामुळे लहान मुलांना औषध द्यायची गरज पडणार नाही. सुवर्णप्राशन सारख्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण लहान मुलांना देऊ शकतो, त्याच्यामुळे त्यांची ताकद वाढू शकते. नक्कीच त्याच्यात काही दुमत काय नाहीये. आहे सुवर्णप्राशन? थोडं डिटेलमध्ये आपण सुवर्ण सांगूयात का? आपल्याकडे किट येस. आहे ते आपण त्याच्याबद्दल पण बोलूयात थोडं. येस येस येस, सुवर्णप्राशन हे असं एक किट आहे की ज्याच्यामध्ये आपण दर महिन्याच्या पुष्य नक्षत्राला लहान मुलांना सोन्याचं भस्म म्हणजे सुवर्ण भस्म, त्याच्यानंतर घृत म्हणजे तूप, आणि त्यानंतर एक मध, हे सगळ्या गोष्टी एक काही प्रमाणामध्ये मिक्स करतो आणि त्या देतो आणि ते पुष्य नक्षत्राला देतो. तर पुष्य त्याचा नक्षत्र काय हे फायदा? लहान लहान मुलांसाठी हे चांगलं आहे. तर इम्युनिटीसाठी फायदा होतो. त्यानंतर लहान मुलांची स्ट्रेंथ वाढवायची असेल तर फायदा होतो. त्यांची मानसिक शक्ती म्हणजे बुद्धीमध्ये जी धृती आणि स्मृती अशा 3 प्रकारच्या बुद्धी असतात. त्या बुद्धीमध्ये काहीमध्ये आकलन शक्ती असते, काहीमध्ये ती. हॅलो. हो, ठीक आहे. येस. हो, हो. येस. तर सुवर्णप्राशनमध्ये जे तूप असतं त्या तुपामध्ये 5 प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पती असतात. त्या सगळ्या बुद्धीवरती काम करतात. त्यामुळे जी स्मृती आणि बुद्धी या सगळ्याच्या 3 प्रकारच्या बुद्धी आहेत, ज्या ब्रेन मधल्या पॉवर्स आहेत त्या ताकदवान बनवण्यासाठी आहेत.
सध्याच्या काळामध्ये लहान मुलांचं कॉन्सन्ट्रेशन खूप कमी झालं. म्हणजे ते एका जागी बसून शांतपणे अभ्यास करण्याची जी पद्धत आहे, ती त्यांची खूप कमी झाली. आणि सध्या आता या लॉकडाऊनमध्ये तर मोबाईलचा या सगळ्याचा वापर खूप जास्त होतोय. त्यामुळे ते शाळा आणि या परत शाळेसाठी 5 ते 6 तास एका जागी बसून हे सगळे अभ्यास करून घेणं हे अवघड झालं. तर ह्या सगळ्या गोष्टींवरती काम करण्यासाठी ते औषध खूप उपयोगाचं आहे. म्हणून सुवर्णप्राशन हे फक्त इम्युनिटीसाठी नाहीये, ते पूर्णपणे शरीरामध्ये ताकद वाढवण्यासाठी आहे. शारीरिक ताकद, मानसिक ताकद आणि अनेक आजारांवरती उपचार म्हणून देखील आहे. आणि सुवर्णप्राशनचं एज काय आहे? म्हणजे कोणत्या एज पर्यंत आपण ते देऊ शकतो लहान मुलांना? 4 महिन्यांपासनं लहान बाळांमध्ये 4 महिन्यांपासनं ते 14 वर्षांपर्यंत आपण सुवर्णप्राशन देऊ शकतो. फक्त अजून थोडक्यात एक म्हणजे गोष्ट आपली आहे. ब्रेनची आणि बॉडीची ग्रोथ होईपर्यंत आपण ते देऊ शकतो. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. तर याच्यामध्ये अजून एक पॉइंट आहे, की जर तुम्हाला सुवर्णप्राशन आपल्या मुलांना द्यायचं असेल, तर त्याच्या आधी त्यांना जर कोणता आजार असेल, काही मुलांना गॅस्ट्रिक प्रॉब्लेम्स असतात आणि काही पोटामध्ये असे आजार असतात, की ज्याने पूर्ण त्यांचं जेवण पचत नाही, डायजेस्टिव्ह पॉवर कमी असते किंवा काही मुलांना असं बरोबर. असतं, की त्यांना पोट साफ होत नाही. तर या सगळ्या जे प्रॉब्लेम्स आहेत ना, या सगळ्या प्रॉब्लेम्समध्ये आपण तो आजार आधी पूर्णपणे बरा करायला पाहिजे. की त्या आजारावरती आपण एकदा औषध घेतलं, त्यांना ते पूर्ण बरं केलं, तर जेव्हा तुम्ही सुवर्णप्राशन द्याल, तेव्हा त्याचं ऍब्सॉर्प्शन शरीरामध्ये खूप चांगलं होईल. एकदा डायजेस्टिव्ह पॉवर आपली चांगली असेल, तर इम्युनिटी वाढण्यासाठी उपयोगी पडते. आता खूप ठिकाणी असं धोका वर्तवण्यात येतोय, की थर्ड वेव्ह आल्यानंतर लहान मुलांना बरेच प्रॉब्लेम्स होऊ शकतात. तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याच्यावरती आपण परत एकदा एक सेशन घेऊयात. पण याच्यामध्ये एक थोडक्यात सांगते मी, की लहान मुलांना जर कोणताही डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम असेल, तर तो पहिल्यांदा त्यांचा बरा करायचा. कारण डायजेस्टिव्ह पॉवर मध्येच इम्युनिटी वाढवण्यासाठीची पॉवर असते. इम्युनिटी फक्त डायरेक्टली बाहेरनं कुठली टॅबलेट खाल्ली आणि कुठलं काय खाल्लं तर तुमची इम्युनिटी वाढेल असं नाहीये. इम्युनिटी वाढण्यासाठी डायजेस्टिव्ह पॉवर चांगली पाहिजे. त्यानंतर तुम्ही इम्युनिटीसाठी कोणतं औषध घेतलं, तर ते तुम्हाला उपयोगी पडेल आणि तर ती इम्युनिटी ऍक्च्युली वाढेल अशा पद्धतीने. म्हणजे थोडक्यात आयुर्वेदिक जर आपण औषधं घेतली तर मुळासकट तो आजार आपण बाहेर काढू शकतो बॉडीतून. ॲलोपॅथी येस, येस. जस्ट की टेम्पररी आपल्याला फक्त तेवढं रिलीफ मिळतं. परत एकदा तो आजार आपल्याला येतोच. म्हणजे सारखं-सारखं ते इन्फेक्शन होतच राहतं. तो आपण आयुर्वेदाकडे वळालं पाहिजे ॲक्चुअली. पण खूप साऱ्या लोकांना म्हणजे मलाही देखील असं म्हणजे आधी व्हायचंच नाही. आता तुझ्यामुळे तरी मला बऱ्याचशा गोष्टी कळायल्यात. अदरवाईज कायम पहिल्यापासून जे डोक्यात किंवा पेरेंट्स जसं आपल्या घरामध्ये चालू असतं, की आपण थोडक्यात पटकन जिथून आपल्याला काही फरक पडेल, तो आपल्याला रस्ता ॲप्लाय करायचा असतो. म्हणजे आपण ॲलोपॅथीचीच औषधं घेणार. मग आपल्याला त्वरित आराम मिळतो त्याच्यातनं. पण आपल्याला हे माहीत नाहीये, की मुळासकट तो आजार गेलेलाच नाही मुळात. सो तो परत एकदा आपल्याला इन्फेक्ट करू शकतो. ठीक आहे. कुणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. आमचा हाच उद्देश होता आज, की वटवृक्षाची माहिती, वटवृक्ष आपल्या लाईफमध्ये किती इम्पॅक्ट करतो स्त्रियांच्या आणि इतर लोकांच्या पण सगळ्यांच्याच. आणि अजून एक माहिती मला असंच सर्च करताना मिळाली, की आजच्या दिवशी म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी पृथ्वी आपली जी अर्थ आहे ती रिज्युव्हनेट करत असते स्वतःला. म्हणून तो दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे ती नव्याने पुनर्जन्म घेत असते जणू काही, असं काही आहे ते, की ह्याच दिवशी हाच दिवस आहे वटपौर्णिमा. ज्येष्ठ महिन्यातली पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा. तर ह्या दिवशी आपली पृथ्वी सुद्धा रिज्युव्हनेट होत असते. पृथ्वी एक स्त्रीलिंगी आहे. आपण स्त्रिया आहोत. म्हणजे खरंच आजचा दिवस स्त्रियांसाठी, एकंदरीत निसर्गासाठी खूप चांगला आहे. आणि ह्या दिवशी आपण हे सेशन करतोय. आमचा असा उद्देश आहे, की जास्तीत जास्त स्त्रियांपर्यंत ही माहिती जावी आणि त्यांना स्वतःबद्दल एक अभिमान वाटावा, की आपण स्त्री आहोत. ना की तुम्हाला असं वाटावं, की मला हे प्रॉब्लेम्स आहेत, ते प्रॉब्लेम्स आहेत, मी स्त्री आहे म्हणून मला हे सगळं शारीरिक सहन करावं लागतं. पण नाही. स्त्रियांनी जर ठरवलं तर आपण स्टॅबिलिटीने खूप साऱ्या गोष्टी आपण हँडल करू शकतो. तर ती स्टॅबिलिटी कशी वाढवायची हे आपल्याला आधी माहीत पाहिजे. सो ती आपल्याला ह्या सेशनमधनं प्रणिताने सांगितलंय. आणि त्याचबरोबर जर घरातली स्त्री स्टेबल असेल तर तिचं पूर्ण कुटुंब स्टेबल होतं. हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. म्हणजे लहान मुलांचं पण खूप साऱ्या गोष्टी आईवर डिपेंड असतात. म्हणजे बऱ्याच घराण्यांमध्ये मी असं पाहिलंय आता एज्युकेशन कन्सल्टंट असल्यामुळे किंवा पेरेंट्स बरोबर माझं खूप जास्त डिस्कशन होत असतं. तर त्याच्यामधनं मला हे लक्षात येतं, की अगदी शाळेत कुठे टाकायचं, कुठल्या क्लासला लावायचं हे सुद्धा आईच डिसाईड करते. म्हणजे कपडे कुठले घ्यायचे किंवा एनिथिंग मुलांच्या रिलेटेड जे काही असेल ते एक स्त्री किंवा घरातली आईच डिसाईड करते.
तर मग त्या आईनेच किती स्टेबल असलं पाहिजे, जर तिला तिच्या मुलांसाठी योग्य डिसिजन्स घ्यायचे तर तिने किती स्टेबल असलं पाहिजे, त्याच्यासाठी आपण हे सेशन घेतलंय. जर तुम्हाला अजून काही वेगळे प्रश्न असतील किंवा वेगळं सेशन अपेक्षित असेल आमच्या दोघींकडनं, तर आम्ही नक्कीच घेऊ. तर प्लीज तुम्ही कमेंट करा बॉक्समध्ये, म्हणजे आमच्या लक्षात येईल की काही वेगळं तुम्हाला हवं आहे का, किंवा काही वेगळी इन्फॉर्मेशन हवी असेल तुम्हाला, तुम्ही विचारू शकता. तिच्याकडे वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहेत. स्वतः ते प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर करते. त्यामुळे त्या प्रॉडक्ट्स विषयी थोडीशी माहिती आम्हाला मिळाली असती तर बरं झालं असतं. ऍक्च्युली आज वटपौर्णिमेचा दाखवायला निमित्त नसतील आहे. पण आपण हो, बोलू शकतो त्या हो, विषयावर. येस येस, माझी पहिलीच वटपौर्णिमा आहे ही. त्यामुळे माझं सगळं नियोजन असं होतं की खूप चांगल्या पद्धतीने ती साजरी करायची. सो आता सध्या मी घरी आहे, नाहीतर सगळे प्रॉडक्ट होते माझ्याकडे आणि ते दाखवू शकले असते. पण हे सगळे जे प्रॉडक्ट आहेत पूर्णपणे जे मॅन्युफॅक्चर केले ते माझ्या अंडर. प्रत्येक फॉर्म्युला कशा पद्धतीने औषधं वापरायची, कोणती औषधं वापरली पाहिजेत, कारण असंख्य वनस्पती मिळतात, पण त्या वनस्पतीमध्ये कोणती वनस्पती औषधामध्ये वापरायची याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात. आणि ते कॅरेक्टरिस्टिक्सच इम्पॉर्टंट असतात, कारण त्याची पोटन्सी औषध म्हणून ही सगळ्यात जास्त असते. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा सगळा पूर्णपणे विचार करून सगळे बनवलेले आहेत. तरी यापुढे सुवर्णप्राशन आणि या सगळ्या गोष्टींबद्दल लोकांनी जास्त जागृत असावं आणि आपल्या मुलांना ते नक्की द्यावं. कारण थर्ड वेव्ह ही जी येणार आहे ती आपल्याला माहित नाहीये तिचे परिणाम किती मोठे असतील. बऱ्याचदा खूप लोक सांगतात इतकं असेल तितकं असेल, परंतु जोपर्यंत ते येत नाही आणि आपल्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपल्याला समजत नाही. त्यामुळे आपल्याला जर प्रिपेअर राहायचं असेल तर सुवर्णप्राशन आणि या सगळ्या आपण आयुर्वेदाला आत्मसात करावं, हे मला म्हणायचंय. कोणत्याही एका प्रोडक्ट मध्ये म्हणजे नुसता च्यवनप्राशच खाल्ला, त्याच्यानंतर कोणतं तरी आपण औषधच घेतलं, रोज घेतोय, पण ते औषध नीट घेतोय का ते आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जाऊन विचारा. तुमची प्रकृती कोणती आहे ते तुम्ही विचारा आणि ते तुम्हाला सूट होतंय का, तर हे महत्वाचं आहे. नाहीतर आपण रॅन्डमली इम्युनिटीसाठी आता इतका प्रॉडक्ट आहेत बाजारात, तर आपण जे घेतोय ते योग्य आहे का ऍटलिस्ट हे तरी डॉक्टरना विचारा, असे मी आवाहन करते तुम्हाला सगळ्यांना. प्रकृतीचा एक आता विषय आलाच, तर प्रकृती म्हणजे नक्की काय हे आपण थोडंसं सांगूयात. ओके, प्रकृती याचा अर्थ आहे कॉन्स्टिट्यूशन, बॉडीची एक कॉन्स्टिट्यूशन असते. तर जेव्हा जन्म घेतं एखादं बाळ, तर त्या 9 महिन्यामध्ये त्याच्या आईने ज्या पद्धतीने जेवण केलेलं आहे, ज्या पद्धतीने तिचा पूर्णपणे विहार आहे, म्हणजे तिची लाईफस्टाईल आहे, तर ही सगळी जी लाईफस्टाईल आहे त्याच्यामधनं ती बाळाची प्रकृती बनते. वात पित्त कफ यामधली एक प्रकृती असते. याच्यामध्ये तीनही दोष प्रत्येकाच्या शरीरामध्ये असतात, परंतु त्याचा डॉमिनन्स हा कमी जास्त असतो. तर या डॉमिनन्स नुसार आपली प्रकृती ठरते. तर काही मुलांची प्रकृती वाताची असू शकते, डॉमिनेटिंग वात असू शकतो, किंवा पित्त डॉमिनेटिंग असतो, किंवा किंवा कफ डॉमिनेटिंग. तर याचे सगळे कॅरेक्टरिस्टिक आयुर्वेदामध्ये वर्णन केले. तर ती व्यक्ती पूर्णतः तिची मानसिकता, तिची शारीरिक कॅपॅसिटी, तिला होणारे आजार, तिला फ्युचरमध्ये काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात, या सगळ्याचं वर्णन A to Z प्रकृती म्हणून दिलेलं आहे. तर या कॉन्स्टिट्यूशन म्हणजे हे पूर्णपणे 9 महिने जे आईचे जेवण, सगळ्या विचार आणि तिचे सगळे आचार, या सगळ्या गोष्टी आहेत, तर त्यातनं जे बाळ जन्माला येतं त्याचे शारीरिक जे काही कंपोजिशन आहे, तर त्याला आपण प्रकृती असं म्हणतो. असं आहे. ओके, थँक्यू फॉर गिव्हिंग लॉट ऑफ इन्फॉर्मेशन. खरंच खूप इन्फॉर्मेशन मिळाली आहे आज. आणि खरं तर आपण ह्या गोष्टींवर नेहमीच डिस्कस करत असतो, पण आज आपण असं आपल्या दोघींच्या डिस्कशनमधनं जर कोणाला त्याचा थोडा जरी फायदा झाला तरी आपल्या पुण्याचं काउंट वाढेल. दॅट्स वाय वी आर डुईंग दिस. आणि खरंच एक आपण स्त्रिया आहोत, स्त्रियांना आपण हेल्प केली पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं एका स्त्रीने जर दुसऱ्या स्त्रीची साथ दिली तर आपलं खूप खूप म्हणजे खूप वेगळ्या गोष्टी घडतील. आपण खरं गरज आहे, ह्या विचाराचीच गरज आहे आपल्याला, की आपल्याला एकमेकींना सपोर्ट करायचा आहे, ना की आपल्याला एकमेकींचे पाय खेचायचे. सो हाच संदेश आम्हाला ह्या वटपौर्णिमेनिमित्त द्यायचा आहे. जर कोणाला खरंच काही प्रश्न असतील तर विचारा. नंतर ठीक काही आहे, मग प्रश्न आपण आले तर आपण त्यांना इन्फॉर्मेशन देऊयात ती. ठीक ठीक आहे, आहे. ठीक आहे. आणि कुणाला काही प्रॉडक्ट्स किंवा काही वेगळी माहिती हवी असेल तर तुम्ही मला कधी कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तिलाही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला माहिती मिळून जाईल. ठीक आहे. धन्यवाद. सगळ्या ओके, स्त्रियांना थँक्यू. वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
माझ्याकडून सुद्धा. आणि आय होप की तुमचं पूर्ण वर्ष आरोग्यमय जावो, तुम्हाला कधी काही प्रॉब्लेम येऊ नये, आणि जर प्रॉब्लेम आला तर तुम्हाला लवकरात लवकर त्याचं सोल्युशन मिळेल. थँक्यू सो मच. येस येस येस, थँक्यू सो मच एव्हरीबडी फॉर वॉचिंग. ठीक आहे, फिनिश करते मी.